त्यांचं स्वागत करतो. कारण उशिरा आलेल्यांना एक आनंद आहे की आम्ही आल्याशिवाय सुरू झालं नाही. आणि ही ज्येष्ठ मंडळी अध्यक्षांसहित तिघजणे मी इथेच बसवणार आहे, कारण ही माझ्या वयाची आहेत. आम्ही आगे मागे वरच्या तयारीत आहोत. मला या ठिकाणी बोलवलं डोले सरांनी, आणि शिक्षकांशी बोलताना मला थोडी भीती वाटते, कारण मी एक शिक्षकच आहे आणि तुमचे दुःख मला आणि माझे दुःख तुम्हाला माहिती आहे. दोन वाजवले त्यांनी. वास्तविक शिक्षक हा टेन्शनमध्ये आहे. मला पालक सांगतात विद्यार्थी टेन्शनमध्ये आहे. मी त्यांना म्हटलं कसा? त्याला जायला गाडी आहे, यायला गाडी आहे, डबा आहे. शिक्षकांनी त्याला मारायचं नाही आणि तो शिकला पाहिजे. टेन्शन कोणाला? तुम्हाला आहे. आणि म्हणून तुमचं टेन्शन कमी करण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे की आपल्याकडे नवरा आणि बायको दोघेही शिक्षक असणारे खूप आहेत आणि त्या घरात भांडणं जास्त आहेत. आणि म्हणून पहिल्यांदा मला शिक्षकांना सांगायचं आहे की बाहेरचे टेन्शन कमी करण्याचं ठिकाण आपलं घर आहे. आणि म्हणून घरी जाताना हसत घरी जा. बायकोसाठी फुल किंवा गजरा घेऊन जा. नेला का गजरा सर कधी? नवरा गजरा घेऊन आला तर बायकोने म्हटलं पाहिजे छान आहे, ही फुलं मला आवडतात. नाही तर गजरा बघितल्यानंतर नक्कीच माझ्यासाठी होता काय. आपला पूर्व इतिहास तसा असल्यास त्यांना तसं वाटू शकतं. बायको जर गृहिणी असेल तर नवरा जेव्हा बाहेरनं येतो तेव्हा बायकोने काय केलं पाहिजे? साडी व्यवस्थित आवरावी, केस व्यवस्थित विंचरावे आणि हसत मुखाने नवऱ्याचं स्वागत केलं कसं वाटेल? नाही तर तो याच्या टायमाला ती निवांत झोपलेली, डार डूर डार डूर डार, बेल वाजवतोय अशी पिंजरल्या केसाने बाहेर येणार. उघडणार होते दम है का नाही. अरे आपण लहान असताना आपले आजोबा जरी बाहेरनं आले तरी म्हातारी आजी सावरून बसायची. तो रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे. आणि तिने साडीवरून केस विंचरून बसण्यासाठी आपण ओके कंडिशनमध्ये घरी आलं पाहिजे. आपण जर भिंतीला धरून एक अति प्रामाणिक नवरा एक दिवशी खूप दारू पिला, प्रामाणिक होता. घरी आला, हात जोडले, गुडघे टेकले, बायकोला मला माफ कर, मी आज जास्त पिऊन आलोय. ते म्हणली ते माझ्या लक्षात आलेलं आहे, कारण तुमचं घर पुढचं आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे घरामधलं वातावरण आनंदी ठेवा. आणि याच्यासाठी रात्रीचं जेवण तुम्ही सगळे लोक गोल बसून जेवा. ज्या घरात गोल बसून जेवण होणार घर सुखी होणार. आपल्या घरात आपण गोल बसून जेवत नाही. हां देशमुख साहेब, अर्ध गोलाकार बसतो आपण आणि लक्ष कुठं? हां TV बघतोय, खातोय. महिलांचं काम सोपं झालंय. खारट भाजी झाली तरी खातोय, TV बघतोय. अजिबात मीठ टाकलं नाही तरी खातोय, सिरियल बघतोय. गेल्या वर्षी नगरमधली बाई मला म्हणली तुम्ही सांगता ते बरोबर आहे, माझ्या घरात चुकून माझ्या हाताने भाजी जास्त तिखट झाली तर मी माझ्या नवऱ्याला फॅशन TV लावून देते म्हणली. ते मॉडेल बघतोय आणि खाते म्हणली. गोल बसून जेवायचं, जेवण मध्ये ठेवायचं, प्रत्येकाने आपलं वाढून घ्यायचं. जेवण झालं तर ताट वाटी बेसन विसरून भांडे कसे ट्रेमध्ये ठेवायचं, कारण ती कामवाली बाई दुसऱ्याशी दुपारी येणार. ते खरकटतेला निघणार का? त्या कामवाली बाईवर आपलं प्रेम आहे का नाही? अध्यक्ष म्हणतात मी खाली गेलो असतो तरच बरं झालं असतं. शिक्षकांनी बोललं पाहिजे घरामध्ये. शिक्षक हा चांगला वक्ता असला पाहिजे. आणि महाराष्ट्रात वक्त्यांची फार कमी आहे. आणि म्हणून वक्ता म्हणून बोलताना काय केलं पाहिजे? राजकीय लोकांनी बोलताना काय केलं पाहिजे? मॅडम आपल्या खूप चांगलं काम करतात बरेचसे लोक, बोलत नाही स्टेजवर. मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा एक सर्वे आला होता की त्यांच्या इतका विद्वान पंतप्रधान 100 देशांकडे नाही, पण बोलत नव्हती. आताचे बोलले तर थांबत नाही.
पण बोलून बोलून त्यांनी जग खिशात घातले. बोला, बोलताना दोन्ही पायांवर सारखं वजन टाकून उभं राहायचं. शरीर स्थिर झालं की मान आपोआप स्थिर होतं. नंबर 1. नंबर 2, बोलताना सगळ्यांकडे पाहून बोललं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्यासाठी बोलतो. आता मी जर ह्या 2-3 महिलांकडेच बघत बोललो तर त्या म्हणतील मेला आमच्याकडेच बघतोय. लोकांच्या भावना दुखावणारं वक्तव्य आपल्याकडून होता कामा नये. लहान लहान गोष्टीवरून लोक दुखावले जातात. एखाद्याचा मुलगा पास होतो, तुम्हाला पेढा घेऊन येतो. मुलगा पास झाला, पेढा. काय म्हणलं पाहिजे आपण? अभिनंदन. किती टक्के मिळाले? काय गरज आहे टक्क्याची? ते कसं पास झालं त्याला आणि त्याच्या बापाला माहिती. गपचूप पेढा खायला काय हरकत आहे? तुम्हाला नोकरी लागली तेव्हा तुम्ही पेढा घेऊन गेला असाल ना सर. नोकरी लागली, पहिला प्रश्न किती पगार? तुमचा पहिला पगार सांगितला तर तुमचं लग्न झालं नसतं. ते मध्यस्थ चांगले होते. ते म्हणले मुलगा सुस्वभावी आहे, निर्व्यसनी आहे, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या लक्षात येतं की ह्याला काय नाही असं नाही, हा सर्व गुण संपन्न आहे. आणि म्हणून बोलणं लक्षात आला. तणावमुक्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे बोलणं. घरात, घराच्या बाहेर सगळीकडे बोला. माईकवर बोलणं आणखीन वेगळं आहे. माईकवर बोलताना बरेचसे लोक माईक जवळ धरतात, आवाज फाटतो. काही असा धरतात, आवाज येत नाही. माईक असा धरायचा. माईक आणि तुमचे ओठ याचं अंतर 4 इंचाचं असलं पाहिजे. मागे मी साखर कारखान्याच्या डायरेक्टर लोकांना भाषण कौशल्य शिकवत होतो. म्हटलं माईक आणि तुमचे ओठ याचं अंतर 4 इंचाचं ठेवा. एक डायरेक्टर दुसऱ्याला विचारतोय 4 इंच म्हणजे किती? त्यांचे MD साहेब पलीकडे बसले. MD साहेब 4 इंच म्हणजे किती? MD साहेब म्हणले 4 इंच म्हणजे 90 एवढं. आणि म्हणून बरेचसे लोक, आपले राजकीय लोक बरं का, वीर धवल साहेब नाही काय गरजे नाही त्यांचं नाव मृत्युंजय. मी वीर धवलच म्हणतो कारण दोन्ही कानं पण ह्या शिवाजींनीच लिहिलं. हां, आणि म्हणून तुम्हाला सांगतो बोललं पाहिजे. बोलण्याचा सराव करायचा, बोलायचा. आणि बोलताना काय होतं, जी माणसं बसली त्यांची नावं घ्यावं. काय होतं, आपले नावं विसरतो. ज्याचं विसरतो ना तो आपला डूब धरतो. बोलणं, घरात बोला, बाहेर बोला, मित्रांबरोबर बोला. बोलणं पहिली गोष्ट. आता आपण बघणार आहोत काही आत्महत्या. क्रूर कर्मा हिटलर त्याने आत्महत्या केली. कोमर उदयी साने गुरुजी त्याने आत्महत्या केली. 2 वर्षापूर्वी भैयूजी महाराजांनी आत्महत्या केली. ज्या भैयूजी महाराजांनी 1000 लोकांना आत्महत्यापासून परावृत्त केलं त्याने आत्महत्या केली. ताण तणावाच्या सर्वोच्च बिंदूवर गेल्यानंतर 2.5 मिनिटाचा काळ असा येतो की त्या 2.5 मिनिटात तो माणूस जीव देऊ शकतो. भैयूजी महाराज रिव्हॉल्वर तशी फायर झालं नसतं, कदाचित दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली नसती. एखाद्या माणसाला मरायचं आहे म्हणून ते रेल्वेच्या रोवर झोपला. गाडी अर्धा तास लेट झाली, तो लगविडला उठला आणि गाडीच्या टायमाला आपण सगळ्यांनी परत त्याला ठेवायचा म्हणला तर तो म्हणा आता नाही मरायचं मला, तो टाईम जायला लागलो. दुसरं, आपल्या गावोगावी आषाढ महिन्यात त्या पार्ट्या व्हायच्या, नॉनव्हेजच्या पार्ट्या आहे ना, त्या मोठ्या हंडीत शिजवायचे आणि ती हंडी काळी होणे म्हणून त्याला माती लावायची है ना. आता कुकर आला, कुकरला माती लावतो का मॅडम? कुकर ते फास्ट शिजते का? वाफेचं प्रेशर आहे. भाजी शिजवण्यासाठी वाफेचं प्रेशर आवश्यक आहे. तुम्ही ओके राहण्यासाठी काही प्रमाणात टेन्शन आवश्यक आहे. कुकरमध्ये जास्त वाफ झाली तर काढून टाकायला शिटी आहे, याला शिटी नाही, याच्या शिट्या बघूया. पहिली शिटी बोलणे, दुसरी शिटी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं हे सोपं आहे का अवघड आहे? हां, पत्रकार बंधू कुठे आहेत? हां, सोपं आहे का अवघड आहे? तुम्हाला जर 50 कोटीची लॉटरी लागली तुम्हाला, तर त्यांना आनंद होईल? चेहरा बघा, चेहरा एरंडेल पिल्यासारखा केला. ते म्हणणार हे देवा, मला नाही लागलं ते चालेल पण ह्याला नको. आता मी सध्या पुण्यात राहतो, पुण्यातून आलो. पुणेरी विनोद तुम्हाला सांगतो.
जोशींनी विचारलं नानांना, नाना फार खुश दिसताय. अहो देशपांडेंना लॉटरीचं 10 लाखाचं तिकीट लागलं. मग त्यांना तिकीट लागल्यावर तुम्ही का खुश? आता त्यांना ते सापडत नाहीये. हे बरोबर आहे का? नाही. मला जास्त जरा कठीण वाटतं हे, पण जरा ढिला करतो, कारण काढणार नाही मी. कारण मला बांधतानाच त्यांनी सांगितलं की पवार साहेबांना त्यांनीच बांधला होता फेटा, त्यांनी काढला नव्हता. ज्यांनी काढला त्यांची वाट लागत चालली, म्हणून मी ठेवून दिलंय तसं. आणि म्हणून पहिला मार्ग बोलणे, दुसऱ्याचे आनंदात सहभाग होणे, दुसरा मार्ग, आणि तिसरा आहे चालणे. चाला. शिक्षकांचं चालणं कमी झालं हो. मोटरसायकल असे लावायचे, तिथं गेला, आत गेला, तिकडं संपलं, घरी बस. चाललंच नाही. जेव्हा तुम्ही टेन्शनमध्ये असाल, तुम्ही चाललं पाहिजे. किती चालायचं रोज? सकाळी अर्धा तास चाला. रात्रीचं जेवण झालं तर 5 मिनटं चाला. दुपारचं जेवण तर 5 मिनटं चाला. चालायला, व्यायामाला वेळ नाही मिळत काढायचा, आपोआप वेळ काढला पाहिजे. म्हणजे कसा? तुम्हाला भेटायला मी आलो तुमच्या शाळेत, तुम्ही उभं राहायचं. मला वाटत रिस्पेक्ट नाही, आपला व्यायाम. कोण शाळेत महत्वाचा माणूस आला, पोचवायला गेटपर्यंत जायचं. तो म्हणाल गुरुजी चांगले ना, व्यायाम. मी स्वतः चालतो, लोकांना चालायला शिकवतो. पुण्यामध्ये मी 7व्या मजल्यावर राहतो, लिफ्ट आहे. कोण पाहुणे येणार असेल त्याला म्हणतो तू वर येऊ नको, मी न्यायला खाली येतो. मी लिफ्टनी खाली जातो. त्याची जड बॅग घेण्याचं नाटक करतो, घेत नाही. त्याला चालत चालत 7 मजले वर नेतो. 1 कप चहा पाजून चालत चालत खाली आणून सोडतो आणि मी लिफ्टनी वर जातो. शिकला का नाही तो चालायला? तुम्ही बोलत चालला तर लंग कॅपॅसिटी वाटते. बोलत चालायचं, बोलत चालायचं. बरं का तालुका अध्यक्ष, बोलत चालायचं. म्हणजे उद्यापासून सौभाग्यवतीला सांगायचं की माझ्याबरोबर चालायला तुम्ही चला. त्या म्हणतील पाऊस आहे मी येत नाही, तर म्हणायचं शेजारच्या मालतीबाई म्हणले मी येते. बोलायला शिकवावं लागतं, चालायला शिकवावं लागत नाही. गाईचं वासरू जन्माला येतं, उभं राहतं पडतं, उभं राहतं पडतं, मग वरचं मग पडत नाही. माणसाचं मूल जन्मल्यापासून चालण्याचा सराव करतं, हातपाय हलवतं, एका कुशीवर होतं, पोटावर होतं, रांगतं, मग चालतं. जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत जगात राम आहे. नाहीतर राम म्हणलेलं बरं, चाला. मोटरसायकल स्कूटर चालवायला किती टेन्शन आहेत. या महिलांना नाही माहिती मॅडम, तुम्हाला नाही माहिती, पुरुषांना माहिती. मोठी वाहनं चुकवायची, लहान वाहनं चुकवायची, खड्डे चुकवायचे. हे चुकवत असताना जाणारी येणारी प्रेक्षणीय स्थळं आपल्या नजरेतून चुकली नाही पाहिजे. पहिला मार्ग बोलणे, दुसरा मार्ग दुसऱ्याच्या आनंदात सहभाग होणे, तिसरा मार्ग चालते, चौथा मार्ग आहे श्वास. पर्यावरणाची जबरदस्त हानी चाललेली आहे. आज टोकियोमध्ये अशी परिस्थिती आहे की एका बाजूला पाण्याची बाटली असते बॅगमध्ये, एका बाजूला ऑक्सिजनचा छोटा सिलेंडर असतो. मध्ये गुदमरायला लागतात, 2 मिनिटं सुरू करतात. ही परिस्थिती आपल्याकडे येणार आहे. करुणा श्वासावर आधारित आहे, फुफ्फुसावर आधारित. आणि म्हणून फुफ्फुसं मजबूत राहिली पाहिजे तुमची. डस्ट ॲलर्जी आपल्या बऱ्याच शिक्षकांना आहे. तुम्ही वर्गात गेल्यावर मुलं उभं राहतात, उभं राहणं बंद करा. त्यांना उभं राहू नका, लय लय मान देणं लय झालं तुमचं, तुम्ही खालीच बसा. उभं राहतात, डस्ट उडते. मला कधी कधी असं वाटतं आनंदजी की सगळ्याच शाळांनी तर शिक्षक वर्गात गेल्याबरोबर नमस्ते गुड मॉर्निंग करण्यापेक्षा जय हिंद बोललं तर किती छान होईल. सगळ्यांनी आपण एकमेकांना बोललो जय हिंद बोललं तर चांगलं आहे ना. मिलिटरीमध्ये जय हिंद आहे सगळीकडे, आपल्याकडे गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. कसला गुड मॉर्निंग काय? परकीय संस्कृतीचं हे बंद करा. केक कापणं बंद करा सगळ्यात आधी. केक कशाला केक कापताय? कलिंगड कापा, टरबूज कापा, पपई कापा. केक कापायचा, मेणबत्त्या उजवायच्या, आणि ज्या बाईच्या म्हातारीच्या
तोंडात एकही दात ना, अंगठे भाद्दर ती म्हातारी हॅपी बर्थडे. अरे कसलं हॅपी कसलं बर्थडे. सर तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जेवढे स्ट्रॉंग आहात त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग तुमचे वडील होते, आणि तुम्ही जेवढे स्ट्रॉंग आहात तुमच्यापेक्षा कमी स्ट्रॉंग तुमची मुलं आहेत. आपल्याला स्ट्रॉंग कोणी केलं? आपल्या आईवडिलांनी केलं. रस्त्याने कुठं जायचं म्हणलं, काय झालं की लक्ष्मी रोडवर नवरा बायको चालले होते. त्यांचा 10 वर्षाचा पोरगा मध्ये चालला होता. बुटाच्या लेसमध्ये पाय अडकला, ते पोरगं पडलं. ती बाई नवऱ्याला कुठं बघत होते? पोरगं पडा. तो म्हणलं नुसतं पडले. त्याचा हात सुजल्यासारखा वाटतोय. दोघं जण रिक्षात टाकून त्याला एक्सरे काढायला घेऊन गेले. किती नाजूक केली पिढी. मला माझं लहानपण आठवलं. पूर्वी रस्ते पक्के कमी, फुपाट्याचे रस्ते जास्त. कुठं जायचं म्हणलं तर लहान मुलं पुढं चालायची, आईवडील मागे चालायचे. आणि चुकून जर मी पडलो, बाप असा फटका टाकायचा ना मागून, कुठं बघून चालतोस. लागलेलं असायचं, दुखत असायचं, रडायची सोय नव्हती. वडील तू लागला का रे? दुखतंय का? नाही. स्ट्रॉंग केलं त्यांनी आपल्याला. आपल्या शिक्षकांनी आपल्याला स्ट्रॉंग केलं. आपले जुने शिक्षक आठवा, विनाकारण मारायचे, काही कारण नसतं. त्यांना वाटलं नाही ह्याला मारायचं, मला म्हणजे इकडे तुझं नाव काय? आता रोज प्रेझेंट आहे, रोज नाव काय? मी म्हणलं ना अशोक. फटका. तुझ्या बापाचं नाव तुझं बाप सांगणार का? मग मी सांगणार अशोक शंकरराव देशमुख. दुसरा फटका शाबासकीचा, दोन्ही फटके सेम हो. दुसऱ्याला बोल तुझं नाव काय? श्रीपाद अमृत कांबळे. जोरदार फटका. शहाणपणा करायला सांगितलं होतं, नुसतं नाव विचारलं. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांनी आपल्याला स्ट्रॉंग केलं. आज कोणाकडे पाहुणं जायचं म्हटलं तर बिस्किटचा पुडा, कॅडबरी, पाहुण्याच्या लायकीप्रमाणे काहीतरी घेऊन जायचो. पूर्वीचे पाहुणे काय आणायचे नाहीत, आणि जॉईंट फॅमिली होती. पाहुणे आले की मुलं लपून बसायची. पाहुणे आणि वडील गप्पा मारत असायचे. मध्येच त्याचं लक्ष गेलं ना मुलाकडे, इकडं ये, उभा राहा, नीट उभा राहा. आता खायला तर काय नाही आणलेलं. वडिलांच्या भीतीने आपलं असं भरायचं. कितवीला आहेस? 6वीला. 29चा पाढा बोल. मला अजून येत नाही. तो चुकायचा. तो चुकलं की मला वाटायचं की माझ्या वडिलांनी मला सांभाळून घ्यावं. आताच्या पालक नाही की सांभाळून घेतात. कमी मार्क पडले, तो आजारी होता, त्याचे शिक्षक बरोबर नाहीत, तर मला वाटायचं माझ्या वडिलांनी मला सांभाळून घ्यावं. पण माझे वडील म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा जास्त पारदर्शी. ते त्या पाहुण्याला सांगायचं तो माठ आहे, तो ढगोळा आहे, तो मोठेपणी भीक मागणार आहे. काय मोटिवेशन आहे बघ. याच्यातून आपण तयार झालो, आपण स्ट्रॉंग आहे. 3 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनात काम करणाऱ्या नवरा बायको दोघेही कलेक्टर असण्याचा एकुलता एक मुलगा लहान गोष्टीमध्ये आत्महत्या केली. 3च महिन्यापूर्वी एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीनं 17व्या मजल्यावरनं उडी टाकून आत्महत्या केली, मार्क कमी मिळाले म्हणून. मुलांना नकार पचवण्याची सवय लावा. बाहेरची मुलं सांभाळता आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतंय हे बघा. आपल्या मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. मुलगा पास होतो, प्रगतीपत्र घेऊन तो, बाबा पास झालो, 50% मार्क मिळाले, काय म्हणाले तुझ्या बापानी? शाबास, तुला 50% मिळाले का? त्या देशमुख डॉक्टरांच्या मुलाला किती मिळाले? त्याला 75 मिळाले, त्याला 75, तुला 55, बिंडो खायस असं म्हणून चालेल का? आपला मुलगा आहे म्हणजे काहीतरी आपले गुण येणार त्याचे. थोडाफार आपल्यासारखं असणार नाही, तेव्हा आवाज द्या. आणि म्हणून पहिलं बघितलं, पुन्हा आपण येऊ श्वासाकडे. आपल्याला फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढवायची असेल तर 4 मिनिट तुम्ही कपालभाती केलं पाहिजे. 4 मिनिट काय करायचं? एक हात पोटावर ठेवा हातावर पोट, एक हात पोटावर ठेवा ना, आपलाच हात आपलंच पोट ठेवा, दुसरा हात नाकाच्या समोर, नाकाने हातावर फूक मारा. बस 4 मिनटं करायचं फक्त. रामदेवजी बाबा सांगतात हे 2 तास करा, अर्धा तास करा, 1 तास करा. त्याला तेवढाच उद्योग आहे. 4 मिनटं करायचं. त्यानंतर उजव्या हाताने उजवी बंद करायची, करा, आणि डावीने सेम करा. मग ह्यानी बस 1 मिनिट, ह्यानी 1 मिनिट, 4 मिनिट दोन्हीनी. सततची सर्दी, सततची डोकेदुखी कमी होईल, ॲलर्जी कमी होईल, फुफ्फुसाची क्षमता वाढेल.
लक्षात आलं? काही मटेरियल आलं तर पुसून टाकायचं. आता कसं माहिती आहे का आनंदजी, आताच्या पोरांना शेंबूड येत नाही हो. शेंबूड यायचा आमच्या काळी. काय हिकडनं एक धबधबा, हिकडनं एक धबधबा, हा वर घेतला की हा खाली यायचा, मग हा वर की हा खाली. मग काही काही आळशी पोर अशी करायची आणि तेव्हा चव समजायची. म्हणजे बघितलं आपण 4-5 मिनटं कपालभाती केली. त्याच्यानंतर काय होतंय आपलं, पूर्वी 60 वयानंतर आपला ब्रेन आकुंचन पावायचं. आता तो 40 नंतर आकुंचन पावतोय. त्याच्यामुळे होतं काय, जुन्या मेमरीज जे आहेत त्या शार्प होतात, आताच विसरून जातोय. आणि लोक आपल्याला टेन्शन द्यायला बसलेले आहेत. मॅडमला कोणाचा तरी फोन येतो, नमस्कार मॅडम, तुम्ही म्हणतो नमस्कार, ओळखलं का, असं वाटतं मोबाईलमधून लात घालावी त्याला. फोनवर बोलायची पद्धत आहे. मी जर मॅडमला फोन केला तर मी म्हणलं पाहिजे, नमस्कार मॅडम, मी अशोक देशमुख बोलतोय. पण आपण बऱ्याच गोष्टी विसरत चाललेलो आहे. नावं विसरतो, मोबाईल विसरतो, काय कुठे ठेवलं लक्षात येत नाही. मोबाईल चार्जिंगला खाली आला, चार्जला लावतो, आता संपणार तरी लावतो, अर्ध्या तासाने बघतो तर बटन ऑन करायचंच राहून गेले. असं बऱ्याच वेळ आपलं होतं. याचं कारण असं आहे की ब्रेन आकुंचन पावतो, फार लोड झाला आहे त्याला. जुन्या मेमरीज शार्प होतात, आजच विसरून जातो. म्हणजे कसं बघा, तुम्ही कोणाला पकडू आता, सुहास सर, तुम्ही 10वीला असताना, 11वीला, इकडे तुम्ही 11वीला असताना तुमच्या वर्गात तुम्हाला आवडणारी जी मुलगी होती, तिचं नाव तुमचं आजही पाठ आहे. आहे, बसा बसा बसा. पण गेल्या सोमवारी बायको कुठल्या रंगाची साडी नेसली होती आहे का लक्षात? ते नाही. जुन्या मेमरी शार्प होतात, असं विसरून होतो. याच्यासाठी नादब्रह्म किंवा ओंकार जप हे तुम्हाला फायदेशीर होते. पहिला मार्ग बोलणे, दुसरा मार्ग दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे, तिसरा मार्ग चालणे, चौथा श्वास, 5वा योग. योगाबद्दल फार सांगणार नाही. शिक्षकांचे 4-5 त्रास आहेत बघा. 20 वर्ष शिक्षकाचं काम केल्यानंतर व्हेरिकोज व्हेनचा प्रॉब्लेम सुरू होतो. या शिरा अशा निळ्या होतात, जाड होतात, दुखायला लागतात, त्याला जगात इलाज नाही. याला काय करायचं, आजपासून कामावरनं घरी आल्यानंतर 2 मिनटं आडवं पडायचं आणि पाय भिंतीला उभे करून ठेवा. म्हणजे खाली गेलेलं अश्वरक्त पूर्णपणे वर येईल, त्रास होणार नाही. मागे मी डॉक्टरांचं ट्रेनिंग घेतलं बरं का सुहासजी. एक डॉक्टर म्हणले, किती वेळ पायवर ठेवायचे? म्हणलं 2-3 मिनटं, पाच झालं. नाही म्हणले, आमच्या बदल्या खेड्यात झालेल्या असतात, आमच्याकडे वेळ फार असतो, जास्तीत जास्त किती ठेवू? म्हणलं, दिवस रात्र टांगड्या वर करूनच पाडावं. वर दुसरं, घरामध्ये टी व्ही पाहायला, पेपर वाचायला, नाश्ता करायला, जेवण करायला जमिनीवर मांडी घालून बसा. आपल्या घरात आपण सोफे आणलेत, आपल्या घरात आपणच VIP, पाय खाली लोंबकळलेले. साहेब, मी IT इंडस्ट्रीमध्ये जातो. IT इंडस्ट्रीमध्ये 30 वर्षाच्या मुलाला 1.5 लाख रुपये पगार आहे. 30% मुलांना जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही. कम्प्युटरवर 12 तास असे, जेवायला असेच, ह्याला एवढेच. कमोड सिस्टीम. मला आठवतं, आपण लहान असताना जर पोटाचा त्रास काय झाला तर आई डॉक्टरकडे घेऊन जायची आपल्याला, आणि डॉक्टर विचारायचे, ह्याला जंत झाले का, ह्याला संडासला पातळ होती. आई सांगायची, हो, इथं कमोडवर बसला टुपूक. आपल्याला समजत नाही झालं का नाही झालं ते. दुसरा त्रास आपला गुडघेदुखीचा त्रास आहे. याला एक सोपा सांगतो मी. गुडघेदुखीला काय करायचं बघा. बसल्या बसल्या पाय हे असे करायचे, हे असे ना असे. लहान मुलाला पायावर बसून आपण करतो ना, आपल्याकडे काय म्हणतात, कुकू चुकू म्हणतात ना, हां, असं करायचं. मागे मी यशोदामध्ये ट्रेनिंगला सांगितलं, मुलाला पायावर बसून असं करा. एक अधिकारी म्हटले, मुलं काय लहान आहेत का, केवढी मोठी पोरं, कशी पायावर बसवणार? मुलांच्या आईला बसवलं तर चालन का म्हणले.
आता एवढं वजन टाकल्यावर गुडघे राहतील का? 2 किलो वजन टाकून असं करा. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा त्रास, पाठदुखीचा त्रास सगळ्यांना आहे. एकच व्यायाम त्याला सांगतो, एकच पाठदुखीसाठी. असे हात करा बरं, असे करा सगळ्यांनी, असे करा, असे हात सगळ्यांनी करा. ए बाबा तिकडे फिरव ना जरा, असे करा सगळ्यांनी, असे. असेच हात डावीकडे घेऊन जा. डावा इकडे मॅडम, डाव्याला मराठीत लेफ्ट म्हणतात, जास्तीत जास्त इकडं. मग सरळ, मग उजवीकडे जा, सरळ, हात उलटे करा आणि असे वर घ्या. सगळ्यांनी करा. रामदेवजी बाबा हिंदीत सांगतात, तुम्ही ऐकता. मी मराठीत सांगून ऐकत नाही. सांगू का राज ठाकरेंना? बस खाली घ्या. 30 सेकंद इकडे, 30 सेकंद इकडे, 30 सेकंद वर दिवसातून एकदा खुर्चीत बसून करायचंय बरं का उपाध्यक्ष साहेब. कुठल्याही परिस्थितीत खुर्ची सोडायची नाही. पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो, प्राध्यापकांचं ट्रेनिंग. विचारलं काय त्रास आहे. एक शिक्षक, पाठ दुखते उपाय सांगा. दुसरे उभे राहिले, अति मोटरसायकल चालवल्यामुळे पाठ दुखते उपाय सांगा. तिसरे उभे राहिले, ते म्हणले कॉलेजची मुलं ही आमच्यापेक्षा 50 पट मोटरसायकल चालवतात, पण त्यांची पाठ दुखत नाही, आमची का बरी दुखते. मी विचार करायला लागलो, तेवढे तिकडून एक म्हातारे प्राध्यापक उभे राहिले आणि ते म्हणले कॉलेजच्या मुलांची पाठ दुखत नाही, कारण मोटरसायकलवर त्यांच्या मागे बसणारी व्यक्ती ही त्यांच्या पाठीला सपोर्ट देऊन बसते. आमच्या पाठीला कोण सपोर्ट देणार. तेवढ्यात कॉलेजचा शिपाई मागवायचा, तो पुढे आला. मला म्हणला सर जरासं बोलू का? म्हणलं का मागवतो तो बोल. तो म्हणला कॉलेजमधल्या पोरांच्या पाठी दुखत नाहीत, पण ह्यांची का पोटं दुखतात. पाठीसाठी बघितलं. तू पुढचा त्रास, शिक्षकांचं काम मोबाईलवर जास्त आहे सध्या. बोटं दुखतात, याला काय करायचं, अशात घ्या, अंगठा इथे दावा, मग हे बोट बंद करा, मग हे बंद करा, मग हे बंद करा, मग हे बंद करा, मग एक एक सोडा, हे 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 बा 4-5 असं केलं ना. देशमुख सर दोन्ही हाताने करा ना, पलीकडचं हात ऐकत नाही का, ऐकतो ना. बा 4-5 असं केलं ना, त्रास केलं. फार चांगलं केलं आनंदजी, चांगलं केलं लोकांनी. मागे मी जिल्हा बँकांच्या डायरेक्टर लोकांचं ट्रेनिंग घेतलं. ते एक डायरेक्टर कोपऱ्यात बसून असू. याच्यानंतर पुढचा त्रास, सगळ्यात महत्त्वाचा, मान दुखते आहे शिक्षकांचा. सगळ्या शिक्षकांची मान दुखते. 3 व्यायाम सांगतो. ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेले आहात त्या खुर्चीच्या मागे असे हात टाका. प्लास्टिकच्या खुर्चीवर मागे टाकायचं. हात खाली ओढा, वर बघा. तिकडे घे ना, बायांना दाखव की जरा. हा वर बघा, बघा वरती, वरती बघा, वरती बघा. हा एकदम वरती बघा. हा बस. हा एक प्रकार. दुसरा व्यायाम, हे असं करा. ओढा मागे आणि वर बघा. ओढा ओढा ओढा. बस. 2 प्रकार लक्षात. तिसरा महत्वाचा, हात असे करा. सगळ्यांचे हात वर बघा. कंबर, मान, पाठ ताणावले, सगळ्यांचे हात वर आणि म्हणायचं हे उपरवाले. बोला सगळ्यांनी, हे उपरवाले. बाजूवाले को उठा ले. सगळ्यात महत्त्वाचा आपला चेहरा आहे. चेहऱ्यासाठी जरा सांगतो मी. चेहऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम आहे हसणे. दुसरा व्यायाम हे असं करायचं. काय झालं, मला इकडे साहेबांनी बोलवलं. मी न्हाव्याकडे मिशा रंगवायला गेलो. माझ्या शेजारी एक 85 वर्षाचा म्हातारा येऊन बसला होता. हे आत गेलो. न्हाव्याला म्हणला खड्ड्यातले केस काढ. न्हाव्याने बघितलं. 2 लाकडाच्या गोट्या दिल्या, म्हणलं दोन्हीकडे ठेव. दाढी व्यवस्थित झाली. बाबांनी गोट्या काढून ठेवलं. म्हणलं गोट्यांची आयडिया लय भारी आहे, पण चुकून एखादी गोटी गेली तर प्रॉब्लेम येईल. तो म्हणला प्रॉब्लेम काही नाही, उद्या सकाळी आणून द्यायचे. म्हणजे सकाळच्या काळी आणून दिलं. म्हणलं
धुणार होतो तेवढ्यात तुम्ही आले. हसणे व्यायाम दुसरा, हा तिसरा व्यायाम जो आहे तो फक्त आरशासमोर करायचा, शिक्षक मंडळी, इतरत्र नाही. असा पत्रकार बंधू, आरशासमोर. चौथा व्यायाम असा, एवढे व्यायाम करा. करोना काळातलं ते भांडं तुमच्याकडे असेल वाफेचं, आठवड्यात एकदा वाफ घ्या. फेशियल करणं गरजेचं आहे, ते करा. आणि चेहऱ्याची काळजी घ्या. एकच राहिलं, केस गळतात, त्याच्याबद्दल थोडं बोलणार मी. बोलू का? आपण लहान असताना आपल्या आजीच्या वयाच्या महिला एकमेकींच्या मागे बसून बारीक फणीने केस विंचरताना तुम्ही पाहिले असतील ना. अशा विंचरायच्या, अशा विंचरायच्या, काही सापडलं तर मारून टाकायचं. आता संपूर्ण महाराष्ट्रात एकही बाई उवा मारणं दिसत नाही, कारण जंगल नाही तर प्राणी कुठून. ओले केस विंचरले गळतात नंबर 1. बोरिंगच्या पाण्यामध्ये केस गळतात नंबर 2. 6 प्रकारचे रस आपल्या अन्नामध्ये आहेत, खारट, तुरट, तिखट, कडू, गोड, आंबट. केसाशी संबंधित 2 रस आहेत, तुरट आणि कडू. म्हणून केसाच्या प्रत्येक तेलात, प्रत्येक औषधात कडुलिंब आणि आवळा आहे. आवळ्याचं सेवन आत्ता सुरू झालं बघा. रोज अर्धा आवळा खायचा. शारीरिक संपलं आपलं योग. पहिला मार्ग बोलणे, दुसरा दुसरे आनंदाचा बघणे, तिसरा चालणे, चौथा श्वास, 5वा योग, 6वा झोप. सगळ्यात महत्त्वाचं, मानसोपचार तज्ज्ञांकडे जेवढी औषधं आहेत त्यातली 70% औषधं ही झोप लागण्याची आहेत. डॉक्टर साहेब, आपले वडील, आपली आई, आपली आजी, आपले आजोबा यांच्याबद्दल आजही आपण असं सांगतो की ते दीर्घायुष्य होते, ते कमी आजारी पडायचे, त्यांना चष्मा नव्हता. कारण काय देतो? हवा चांगली होती, अन्न चांगलं होतं. एक आपण विसरतो तो, झोप चांगली होती. खेड्यापाड्यात लाईट नसायची, शेतावरनं लोक संध्याकाळी 6 वाजता यायचे. आपली आई आणि आजी 1 तासात स्वयंपाक बनवायचे, 7:30ला जेवायचे, 8ला झोपायचे. आपण लहान असताना जेवता जेवता झोपलेलो आहोत. आई उचलून टाकायची आणि उठायचे केव्हा? सूर्याचं पहिलं किरणानंतर उठायचो. म्हणजे आपण लहान असताना 12 तास झोपायचो, मोठी माणसं 10 तास झोपायची. झोप चांगली होती. आता आपल्या झोपेचं वाटोळ झालं हो, आणि ते ह्यानी केले. अंथरुणावर पडला, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, काय 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 काय. मोबाईल आडवा करतोय, चित्र मोठं करतोय, मोठं करतोय. किती मोठं केलं तरी मोबाईलच्या बाहेर येईल. मोबाईलच्या बाहेरची सोय असती तर त्याचं काम चालू आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई यांनी जनहितासाठी निवडलेलं टचस्क्रीनचा मोबाईल 3 तासापेक्षा जास्त वेळ ब्रेनच्या जवळ ठेवला तर ब्रेनमध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता 6 पटीने वाढते. ज्या ज्या लोकांना इकडे पॉकेट आहे ह्याच्यात मोबाईल ठेवू नका, दुसरीकडे ठेवा. रात्री झोपताना नेट बंद करा आणि डोक्यापासून 3.5 फूट अंतरावर मोबाईल ठेवा. आदर्श घर कुठलं? ज्या घरात कोणाचा मोबाईल लॉक नाही ते आदर्श घर. ज्या घरात कोणी कोणाच्या मोबाईलला हात लावत नाही ते आदर्श घर. मोबाईलचा मेसेज डिलीट करायला तो बाबा संडासात बसतोय. 7 तास झोप आवश्यक आपल्याला. झोपेचा चांगला कालावधी राहते 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. या 4 तासापैकी 2 तास झोप तुम्हाला मिळाली पाहिजे. सगळे ॲक्सिडेंट या 4 तासात होतात. मेटे साहेबांचा ॲक्सिडेंट या 4 तासात झाला. कमीत कमी ॲक्सिडेंट एसटीचे आहेत, कमीत कमी. तुम्हाला कधी या 4 तासाचा प्रवास करण्याची वेळ आली स्वतःच्या कारणी तर काचा उघड्या ठेवा. ड्रायव्हरशी बोलत राहा. 50 किलोमीटर म्हणते त्याला सांगा थांब, चहा पी, मी तंबाखू मळतो, जे काय असेल ते सांगायचं. एसटीचे ॲक्सिडेंट कमी आहेत का? हवा येत असते. आवाज एवढा, पॅसेंजर झोपणार नाही, ड्रायव्हर काय झोपतोय. झोपायची महत्त्वाची स्थिती पाठीवर झोपणे. लहान मूल पाठीवर झोपतो. तिरडीवर, पाठीवर ना का पोटावर? पाठीवर, पाठीवर झोपायचं. आपल्यापैकी राजस्थानला फिरायला किती गेलो आहेत? राजस्थानला किती लोक गेले फिरायला? अजून कोण गेले? कोण कोण गेले?
आनंद साहेब, राजस्थानला ट्रिप काढा, घेऊन जा, तुमचं ट्रॅव्हल्स आहे ना, घ्या सगळ्यांना घेऊन जा. राजस्थानला गेले नाही बाकी शिक्षक? गेले नाही? गेले तर गेले म्हणा ना. राजस्थानमध्ये काय थायलंड आहे काय? बोला. मी माझी टाटा मोटरची सर्व्हिस वयाच्या 50व्या वर्षी सोडली 2000 साली. पहिल्या 3 वर्षात सगळ्या भारत फिरून गेला, वैष्णवदेवी, अमरनाथ, चारधाम सगळं. मी 50 वर्षात, बायको 45 वर्षाची. आज माझं 74 आहे, मी फिरू शकत नाही. तुम्ही आत्ता फिरून घ्या, शिक्षकांना सांगतो मी. आपल्याला सुट्टी मिळते ना, मी म्हणायची ह्याची त्याच्या, इतर वेळी आपण कोणाला तरी मारून सुट्टी घेतो ना, तर तसं घ्या ना. जा बायकोला घेऊन, आपापल्या घेऊन जा. भरोसाच नाही. किती शिक्षक बायकोला घेऊन आले तिथं कार्यक्रमाला? बस 2-4 तेवढंच, बाकीचे कुठं? बाकीच्यांनी ठेवले घरी. हां, आनंद साहेब, तुमची फॅमिली आली का? हां, कुठे नाही आली? कुठे आले? हात वर करत नाही काय? कोणच आलं नाही? आणि तर बायकांना कधी बाहेर काढणार तुम्ही? रिझर्वेशन आल्याशिवाय बायको बाहेर काढायची नाही, काय उपयोग आहे त्याचा? आणि म्हणून आपल्या लक्षात आलं की पाठीवर झोपा. राजस्थानचा उल्लेख यासाठी केला, राजस्थानला महाल आहेत. राजा का महाल वेगळा, राणी का महाल वेगळा. आपल्या शरीराच्या बाहेर आभामंडल आहे, कवच आहे, एक ऑरा आहे. पुरुषांचा 4 इंचाचा असतो, महिलांचा 6 इंचाचा असतो. म्हणून महिलांना खूप अगोदर समजतं आपल्या डोक्यात काय चाललंय ते. तिला बरोबर समजतं. हा कायम भेटणारा माणूस रक्षाबंधनला गेला होता कुठं? आलाच नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की याच्यासाठी एका बेडवर एकाने झोपायचं. झोप बघितलं, झोप नंतर पुढे पैसा. सगळ्यात महत्त्वाचं, सगळे ताण पैशाने कमी होत नाहीत, पण बहुतेक ताण पैशाने कमी होतात. कीर्तनकार, प्रवचनकार लोकांनी आपल्याला मिसगाईड केलेलं आहे. पैसा काय वर घेऊन जायचं का? हितच ठेवणार, आत्मा वर जाणार, हे सांगायचे लाख रुपये घेतात. पैशाला महत्त्व द्या, पैसे जतन करा, प्रॉपर्टी घ्या. मी पुण्यामध्ये 2001 साली योगा शिकवायचो. माझ्याकडे जैन ग्रुप होता. त्या ग्रुपने 2002 साली मला पेढा आणून दिला. म्हणले आम्ही एक महावीर ग्रुप तयार केलाय. प्रत्येक 50 लोक होते, प्रत्येकाने 5-5 लाख काढले, 2.5 कोटी झाले. 2002 साली पुण्यामध्ये प्राईम लोकेशनला 10 दुकानं बुक केली. म्हणले परत 2 वर्षांनी सांगितलं, म्हणजे ती विकली, 10 कोटी आले. आणि 2 वर्षापूर्वी मला भेटले, मला सांगितले आमचे बिझनेस सोडून हे पैसे एवढे वाढलेले आहेत की आम्ही हृदयाचं ऑपरेशन वगैरे असेल तर आम्ही दान करतो म्हणून. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, जेवला का, झोपला का, मिस यू. एक असा ग्रुप करा शिक्षकांचा की 50 शिक्षक एकत्र या, 5-10 एकर जमीन घ्या आडबाजूला, पाठीमागे कंपाऊंड करा, 10 वर्षात 100 पट पैसे दिल त्याचे. असं काहीतरी करा. पैशाला महत्त्व द्या. पेन्शन सगळ्यांनाच मिळाल्याची गॅरंटी नाही. काही नाही, काही नाही आहे ते पण रडतात, नाही ते रडतात. ते पुढची सगळी सोय करा, हे लक्षात घ्या. पैशाला मध्ये, पैशानंतर पुढे दान. दान करा. सगळ्यात महत्त्वाचं दान. काय? एखाद्याला चहा पाजा, एखाद्याला चहा पाजा. आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कधीतरी नवीन साडी घेऊन द्या. तुम्ही नाही, ह्यांनी. आपण नको. सगळ्यात दानशूर व्यक्ती कोण असेल जगामध्ये? रतन टाटा साहेब. एका वर्षाला 1000 करोड रुपये कॅन्सर हॉस्पिटलला खर्च करतात. टाटांचा इतिहास 150 वर्षाचा आहे. जमशेदजी टाटांपासून आतापर्यंत प्रॉफिटचा 60% रक्कम धर्मादायाला खर्च करतात. केवढं जात होतोय. आणि म्हणून ते काढतात, ते चालते, मीठ बी चालते, सगळंच चालते. गाड्या किती काढल्यात बारक्या बारक्या, सगळं चालते. आणि म्हणून एवढं नाही, पण काहीतरी दान करा. जो मागेल त्याला देऊ नका. नातेवाईकाला अजिबात पैसे देऊ नका. उसने देऊ नका, तो कधीच परत करणार नाही. हे लिहून ठेवा माझ्याकडून. आणि म्हणून दान काय करा, जो मागेल त्याला देऊ नका, नाही मागणार त्याला द्या. दान नंतर पुढे आहे ताल आणि सूर. जिथे ताल आहे, सूर आहे, रिदम आहे, तिथे आनंद आहे. आपलं शरीर एक वाद्य आहे, तर लयबद्धता आवडते. गाणं म्हणलं की टेन्शन कमी होतं, भजन म्हणलं की जास्त कमी होतं.
आमच्या पुण्यामध्ये मुलगी पाहायला गेल्यावर एक प्रश्न विचारतात, तुला गाता येते का? मग ती त्याला विचारते, तुला पेटी वाजवता येते का? वेळ काय सांगून येते का? एक लक्षात घ्या, टाळ्या वाजवल्यामध्ये माणूस विचारमुक्त होतो. कसं ते बघा, अशा हात घ्या बरं, घ्या अशा हात, अशा हात घ्या. असंख्य विचार डोक्यात चालू आहेत, आपण काढणार आहोत. असे घ्या आणि टाळ्या वाजवा, नुसते टाळ्या, जोरात जोरात वाजवा, टाळ्या वाजवा, नुसते टाळ्या, जोरात जोरात. हात खाली ठेवा आणि डोळे बंद करा. हात खाली, डोळे बंद, लक्ष विचारांकडे. विचार सापडतो का बघा, विचार आणण्याचा प्रयत्न करा. उघडा डोळे, आहे का विचार? गेले विचार. टाळ्या वाजवल्यामुळे विचार कमी होतात. म्हणून आरत्यांमध्ये भजनांमध्ये टाळ्या आहेत. जगाच्या पाठीवर असा एकही धर्म नाही ज्या धर्मात भजन नाही, टाळी नाही. टाळी सगळीकडे. मागे मी डॉक्टरांचं ट्रेनिंग घेतलं, देशमुख साहेब. एक डॉक्टर मला म्हणले, टाळ्या वाजवताना हाताचे सगळे पॉईंट एकमेकांना टच झाले तर चष्माचा नंबर वाढत नाही. म्हणलं कसं वाजवायचं? ते म्हणलं असं. म्हणलं तुम्हीच वाजवा. ते म्हणले तुम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग देता त्यांना सांगा असं वाजवाय. आता तुम्ही तर तुमच्या शाळेच्या ग्राउंडमध्ये असा प्रवेश केला. मी म्हणलं आमचे लोक बाहेर वाजवू शकत नाहीत. ते म्हणले त्यांना घरात वाजवायला सांगा. आता तुम्ही घरी गेले साहेब, बायकोने दरवाजा उघडला आणि तुम्ही पहिली टाळी दिली. ते मला रविवारी बरा होता. ते म्हणले आपल्या देशामध्ये जेवढे तृतीयपंथी लोक आहेत ज्या अशा टाळ्या वाजवतात, ते एकाला एक चष्मा नाही. चष्मा म्हणून बघितलं त्यांना, त्यांची तब्येत कशी असती? अरे काय काय मिया भाई का क्या निरीक्षण आहे. अधिक माहितीसाठी त्यांना भेटा. नाचण्यामुळे टेन्शन कमी होतं. कीर्तनकार बुवा काय एका ठिकाणी बसून सपारी करून कीर्तन सांगतो का? तो नाचत असतो. पंढरीला जाणारा वारकरी नाचतो. एकनाथ महाराज नाचतच भरून म्हणायचे, नाचण्यामुळे स्ट्रेस कमी होतात, नाच पाहण्यामध्ये कमी होतात, म्हणून तर डान्स बार चालू आहेत का बंद झाले? तो कोपरा म्हणतोय चालू आहेत बाबा, कुठे काय माहिती. बीड फीडला चालू आहे काय? याच्या लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये साध्या साध्या गोष्टीवरनं होणारे रुसवे फुगवे मिटवून टाकायचे. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण होतं, पुरुष कामाला जातो, कामाच्या व्यापात तो विसरतो मी रागवलो होतो म्हणून, पण बाई विसरत नाही. ती दिवसभर प्लॅनिंग करते की हा आल्यानंतर त्याला उभा ठेवायचा, काढवा करायचा, आल्याबरोबर त्याला चहा देणार, अशी बसणार. तो म्हणणार तुला, मला नको आहे. मोठं भांडण झालं, जेवायला एकट्याला वाढणार. तो म्हणला तुला, मला भूक नाही. तुम्ही लय गंभीर झाले वीर धवल. ही कल्पना आहे, खरं नाही हे. सगळ्यांच्या घरात केव्हा ना केव्हा तरी हे झालेलं आहे. एवढ्यावर थांबत नाही. रात्री झोपताना ती भिंतीकडे तोंड करून झोपणार. अर्धा तास वाट बघून देवाचं नाव घेऊन तो तिला म्हणणार, का ग झोपली का? तिची काय हालचाल नाही. मग पुन्हा एक प्रयत्न, का ग झोपली का? मग तिची प्रतिक्रिया, एवढ्या जोरात हात पडणार पण दुसरीकडे तोंड करणार, मध्ये 2 फुटाचं अंतर ठेवणार. अंतर बरोबर आहे ना बाबा? झोप त्यालाही नाही तिलाही नाही. 2-2.5 तासांनी ती त्याला म्हणणार, का हो झोपले का? मग तो म्हणणार आपसात मिटून घ्या. तणावमुक्तीसाठी मी एक पुस्तक लिहिलंय, हसत खेळत तणावमुक्ती. 140 रुपयाचं पुस्तक 100 रुपयाला आहे. त्यात काय लिहिलंय? नवऱ्याने कसं वागायचं 10 गोष्टी लिहिल्यात. बायकोसाठी 10, सासूसाठी 10, सुनेसाठी 10, पालकांसाठी 10, पाल्यांसाठी 10 आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 10. ज्येष्ठ नागरिक हा फार प्रॉब्लेम होत चाललाय. कसा?
आपण म्हणतो ज्येष्ठ नागरिक घरातले सांभाळत नाहीत, असं नाही. मला सांगा, सकाळी तुम्ही किती वाजता उठता सर? 5 वाजता. घरातले किती वाजता उठतात? 7 वाजता. मग आपण 5ला उठून खुडखुड करून त्यांची झोपमोड करायची गरज आहे का काय? झोप त्यांना जास्त पाहिजे. आपण समजून आपल्या घरामध्ये असं पाहिजे की घरातल्या लोकांना आपण भिंतीवर जावं लवकर असं वाटलं नाही पाहिजे. तमाम सुनबाईंना मला सांगायचं आहे, नवऱ्याच्या आईला स्वतःच्या आईसारखे समजा, तिचा मानसिक छळ करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्याशी प्रेमाने वागा. त्या सासूबाई असतील त्यांना 4 गोष्टी सांगतो. सुनेच्या स्वातंत्र्यावर सतत आक्रमण करू नका. आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं, काळा कोळसा उगवू नका. एका सुनेजवळ दुसऱ्या सुनेची स्तुती करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य सासूबाईंसाठी आहे, मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. मुलाकडे सुनेची तक्रार करू नका. तुमचा मुलगा तिचे काही करू शकत नाही. आता मी सासऱ्याबद्दल काही बोलत नाही, कारण सुनेच्या दृष्टीने सासरा हा निरुपद्रवी प्राणी आहे आणि सासरा हुशार प्राणी आहे. सून जर म्हणली ना, बघा ना, त्या आई बडबड करतात, रुसतात, आदळपट करतात, त्यांना समजून सांगा. सासऱ्याने काय म्हणलं पाहिजे? अगं ती आजारी असते, तिने आयुष्यात फार कष्ट केलेले आहेत, तिला सांभाळून घे, असं म्हणायला पाहिजे ना. तो तसं नाही म्हणत. तो म्हणतो ती तशीच आहे, मी कसं आयुष्य काढलं मला माहिती. मग ती म्हणते सासरा चांगला. ताल सुराच्या नंतर पुढे जे आहे ते आहे हास्य. हसण्यामुळे हृदयाचे स्नायू लवचिक होतात, ॲस्थमॅटिक प्रॉब्लेम कमी होतात. हसणे अशी संपत्ती आहे की हवी तशी, हवी तिथे, हवी तेव्हा तुम्ही उधळू शकता. हसणाऱ्याचं मित्रमंडळ मोठं असतं, जास्त असलं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध पचनाशी आहे, तुम्ही हसलं पाहिजे. आता तुम्ही सगळे लोक फार चांगलं हसताय. अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग देताना मला फार टेन्शन आहे साहेब, हसत नाहीत. विनोद केला तरी हसत नाही. ते शिक्षण अधिकारी वगैरे लोक ना अजिबात हसत नाही. चुकून एखादं हसतं की त्याच्याकडे बघतात, ते गप्प बसतं. अरे काय तुम्ही रडता परत जास्त हसता, स्वतःला विसरून जाता. हसणं महत्त्वाचं आहे. 2 प्रकारे हसण्याचे, एक ओरिजिनल हास्य, एक आर्टिफिशियल हास्य. दोन्ही आपण बघूया. माझा पुस्तकाचा माणूस कुठं बसला आहे का? कुठं पुस्तकवाला का गेला? कुठं की बसला प्यायला? काय माझा चालक आहे का? कुठे चालक? माझा चालक आहे. आहे जागेवर आहे ना. कोणाला पुस्तक पाहिजे ते कोणाला पाहिजे असं नुसता हिंड, कोणाला पाहिजे तर घेतील ते. तू जागेवर आहे का नाही तेवढंच मी बघितलं. मला पुण्यापर्यंत न्यायचं बाबा. तू बाहेर गेला की मला कसतरी होते. माझा मागे एक ड्रायव्हर होता. तो म्हणला मी दिवसभर साहेब ड्रायव्हिंग करा, संध्याकाळी मला जमणार नाही. म्हटलं ठीक आहे, संध्याकाळ झालं. संध्याकाळ झाले, सूर्य मावळला की तो बाटली घेऊन मागं बसायचा आणि मला म्हणायचा गाडी चालवा म्हणून. त्याला त्याला नारळ दिला, म्हटलं जा तू नको. आणि म्हणून लक्षात ठेवा, हास्य जे महत्त्वाचं आहे ते शेवटच्या शब्दात पाहिजे. पहिला आर्टिफिशियल हास्य बघू आणि त्याचा परिणाम बघूया आपण, है ना. ह हे अक्षर एका पाठोपाठ म्हणा. हो मॅडम ही हो. बस डोळे बंद करा. डोळे बंद करा, विचार शोधा. विचार सापडतो का बघा. विचार आणण्याचा प्रयत्न करा. उघडा डोळे. आहे का विचार? गेले विचार. किती सोपं आहे, पण आपण कुठे असणार. मीटिंग चालू आहे, मुख्याध्यापकाने मीटिंग घेतलेली आहे, झापाझापी चालू आहे आणि हळूच एका शिक्षकाने सुरुवात केली. त्यांनी इकडे बघितल्यानंतर त्या मॅडम तिकडनं ही परत समोर नाही का नाही हो.
त्याला अटॅक येईल, जागेवर जाईल. तिथं हसू शकत नाही. आता तुम्ही घरी गेले, इकडनं घरी गेले बरं का, नगराध्यक्ष साहेब तुम्ही घरी गेले, बायकोने दरवाजा उघडला आणि तुम्ही सुरुवात केली ते म्हणाल काय झालं, ग बसा ना, ही 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 ही, ते म्हणाल गणपती ढोसून आलं बहुतेक. हसण्यासाठी मित्रमंडळ पाहिजे हो, जीवाभावाची मैत्री पाहिजे. आमच्या शाळेतली एक गंमत तुम्हाला सांगतो. आम्ही 6वीला होतो, ग्रामीण भागातली शाळा, 8 तासाला एकच गुरुजी, आणि गुरुजींना मुलांनी काहीतरी घेऊन जायला, चिंचाणे, बोरणे, शेतातलं काहीतरी सगळ्यातून घेऊन जायचं. एक जाडं पोरगं होतं ना अध्यक्षांसारखं, ते काहीच आणत नव्हतं. आणि त्या काळी प्रेझेंट घेण्याची पद्धत कशी होती, वर्गात नजर टाकले कोण आलं नाही टिकर, त्याने बघितलं, म्हणले झाडं आला नाही, छडी काढून ठेवली. तेवढ्यात ते जाडं पोरगं एका मातीच्या भांड्यामध्ये काहीतरी झाकून घेऊन आलं. 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात मातीची भांडी बऱ्यापैकी होती. गुरुजी म्हणले लेट का झाला, मला गुरुजी तो मला खीर आणली. आण आण म्हणले, बरेच दिवस झाले खीर खाल्ली नाही. कशाने खाऊ रे, मला चमचा आणलाय. त्या काळी पितळेचे चमचे होते, त्याला एका बाजूला करंजी करायची, फिरकी असायची, आणि गुरुजी वर्गातच खायचे. खाता खाता ते म्हणले, जाड्या खीर लय बेस्ट आहे, कशी आणली रे. तर म्हणला गुरुजी तुम्ही खा, मी नंतर सांगतो म्हणलं. खाल्ल्यानंतर त्यांना म्हणलं, गुरुजी घरी पाहुणे आले होते, आईने खीर बनवली. आई पुढच्या दरवाजात गेली, तेवढ्यात एक लुदभरलेलं कुत्रं आलं आणि त्याने खिरीत तोंड घातलं. म्हणलं आई फेकायला चालली होती, मी म्हणलं आई फेकू नकोस, मी गुरुजींना नेतो. आता खीर गुरुजींच्या पोटात गेलेली, अख्खा वर्ग खो खो हसतोय. ते खिरीचं भांडं असं लटलट करायला लागलं. राग अनावर झालं, त्याने सोडून दिलं, ते खाली पडलं, फुटलं, ते तुकडे झाले. पोरगं रडायला लागलं. गुरुजींनी छडी घेतली. रडतो का रे, मारलं का तुला. मारलं नाही, पण ते भांडं तोडलं ना. आता माझा लहान भाऊ शी कशात करल म्हणलं. डोळे बंद करा आणि विचार शोधा. विचार सापडतो का बघा, विचार आणण्याचा प्रयत्न करा. मन किती शांत झालंय बघा. उघडा डोळे. आर्टिफिशियल हास्य, ओरिजिनल हास्य. ओरिजिनल हास्य महत्वाचं आहे. ओरिजिनल हास्य सगळ्यात महत्वाचं आहे. गप्पा मारा, मित्रांशी नातं जुळवा. मी तुम्हाला असं कधी सांगणारच नाही मटण खाऊ नका आणि दारू पिऊ नका, अजिबात सांगणार नाही. खाण्यापिण्याबद्दल थोडंसं मी सांगतो. रात्री एक अख्खं लिंबू फ्रीजच्या वरच्या कप्प्यात टाकायचं, चिल्डमध्ये. सकाळी कडक होईल. 1/4 किसायचं. व्हिटॅमिन सी जेवढं रसा त्याच्यात सापट सालीत आहे. अख्खं नाही डॉक्टर साहेब, अख्खं 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी 1/4 किसायचं. 2 कप पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यात टाकून घोट घोट प्यायचं, अर्धा कप करून. नाश्ता करता तोच करा, फक्त नाश्त्यामध्ये रात्री कडधान्य भिजत टाकायचं. पण आपल्या शिक्षकांचं पोट वाढत चाललंय जरासं. वजन वाढायला सुरुवात झाली. पहिल्यांदा पोट वाढतं, वजन कमी व्हायला सुरुवात झालं, सगळ्यात शेवटी पोट कमी होतं. म्हणून सकाळी काय, रात्री भिजायला टाकायचं कडधान्य, सकाळी कुकरला 2-3 शिट्या करायच्या, मीठ टाकून ते खायचं. 2 खजूर, 2 काजू, 2 असं सुकामावा थोडंसं खायचं. अर्धी पपई खा, एवढं करायचं. दुपारी जेवण काय तुम्ही लहान आणता ना शाळेत, एवढंच जेवण आणतं शाळेत, तेवढं करायचं. मध्ये आधी तुम्हाला वाटलं एखादं फळ खायचं. संध्याकाळ झाली, सूर्य मावळला की मग काही बघायचंच नाही. मग जसं वाटन तसंच करायचं. मित्रमंडळींना नाराज करायचं नाही. जागतिक सर्वे असा आलेला आहे की ज्या ठिकाणी लोक आठवड्यातून एकदा, महिन्यातून 4 वेळा एकत्र येतात, धिंगाणा करतात, नाचतात, दारू पितात, ऐश करतात, त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्या म्हणून सांगत नाही मी, पण पित असतील त्यांचा भार जरा हलका केला मी. जे आवडेल ते करा, पण लिमिटमध्ये करा. लिमिट क्रॉस करू नका. शिक्षक संघटनेचं जेव्हा मीटिंग असते ना तुमची,
असं वाटतं मला एकदा सांगितलं तुम्ही या, म्हणलं हेल्मेट घालून येतो मी. आणि म्हणून या गोष्टी मजा करायची असेल ती करा, कुठली नाही असं नाही. मला एक सांगायचं आहे, दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू याचा वास स्त्रियांना अजिबात आवडत नाही. पुरुषांनी लक्षात ठेवा. मला टेन्शन आहे म्हणून मी पितो हे खोटं आहे. जेवढं टेन्शन तुम्हाला आहे त्याचं अर्ध टेन्शन आपल्या बायकोला आहे का नाही? मग ती म्हणली की आज याला 2 चपटे आण म्हणून. सगळ्यात महत्त्वाचं, बायकोच्या माहेरच्या लोकांचा उल्लेख आदराने करा. तुझा बाप, तुझी आई, आईवरून शिव्या चांगलं आहे का? तिचा आईबाप फार लांब आहे, आपला आईबाप तिच्या तावडीत आहे. काय करेल सांगता येणार नाही. एका दिवशी जर नवरा बायकोला म्हटला की बरेच दिवस झालं तुझ्या वडिलांचा फोन आला नाही, कसं वाटेल तिला? चांगलं वाटेल ना? मागे तुझ्या आईला गुडघेदुखीचा त्रास होता, आता कमी आहे का? कसं वाटेल? बरेच दिवस झालं तुझी धाकटी बहीण आपल्याकडे आली नाही. साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्यात मी. हास्य आपण बघितलं. शिक्षकांसाठी परुणीचा शब्द जो विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवता येईल, पेरूचा पापा. पेरूचा पापा. पे म्हणजे पेन. प्रत्येक शिक्षकाकडे, विद्यार्थ्याकडे पेन असला पाहिजे. रू म्हणजे रुमाल. गरज आहे, शिष्टाचार आहे. महिला रुमाल कधीच विसरत नाही, त्यांचा रुमाल हातात असतो. पुरुषांचा रुमाल हा बहुउद्देशीय आहे. कुठं बसायची वेळेला झटकणार त्याच्यावर बसणार, उठणार त्यांनीच तोंड पुसणार. रुमालाचं महत्व आहे. आपण जेवायला बसलो, रुमाल घरी विसरलेला आहे, तोंडात घास आहे आणि मोठी शिंक आली, आजची सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद. कोणाला मिळाला नाही काय? पोस्टाने पाठवून देऊ काय? पे म्हणजे पेन, रू म्हणजे रुमाल, चा म्हणजे चावी, पुढचा बा म्हणजे पाकिट पैशाचं, शेवटचा बा म्हणजे आय कार्ड. एवढं तुमचं असलं पाहिजे. मुलांनाही शिकवून टाका. महिलांच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. महिलांची जी पर्स आहे ना, पर्स आहे, जर कोणाच्या वरती हात करून दाखव, पर्स आहे का अशी मोठी, वरती अशी नुसती करून दाखवायची, मला दिसतं अशी दाखवायची. हां करा वरती, हां हां करा ना आता, हां हां बस. त्याच्या कुठल्या कप्प्यात काय ठेवलं आहे ना, त्यांचं त्यांना सापडत नाही. ते एस टी स्टँडला काय बाईचा मोबाईलच होतो, ते शोधत होते, हा कप्पा, हा कप्पा, हा कप्पा, चैन उघडून पुढचा कप्पा. मोबाईलचा आवाज मोठा, बाई अस्वस्थ. मला राहवलं नाही. म्हणलं मॅडम काय शोधता? ते म्हणले मोबाईल. म्हणलं या हातात आहे. मग तिने बोलली. त्या पर्समध्ये काय काय पाहिजे? जवळच्या माणसांचे 4 मोबाईल नंबर लिखित स्वरूपात पाहिजे. आणि डबडं फेल झालं ना, नंबर पाठ नाही. नंबर 2 आय कार्ड असलं पाहिजे. नंबर 3 डॉक्टरनी 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या, महिला म्हणलं 2 दिवसाचं खाते, 2 दिवसात तशाच राहतात. आपण म्हणलं गोळ्या, ती म्हणते तूच खा, तुलाच गोळ्यांची गरज आहे. त्या गोळ्या खाल्ल्या पाहिजेत. यष्टी लागत असेल तर एक गोळी तुमच्या पर्समध्ये असली पाहिजे. मी मुंबईवरनं पुण्याला येत होतो, त्या बोरघाटाला गाडी लागली. पुढे एक मॅडम बसल्या होत्या, बहुतेक वरण भात खाऊन आल्या असतील. जशी गाडी घाटाला लागली, क्रमाक्रमाने वरण बाहेर लागलं. तर गाडी अशीच तर ओघळ मागे आला. मागं डॉक्टर देशमुख बसलेले, त्यांच्यापर्यंत ओघळ आला. शेवटी ते म्हणले मॅडम वरण आला तर भात येऊ द्या म्हणून. आणि म्हणून जागेवर वस्तू आणि वस्तूला जागा समीकरण लक्षात ठेवा. ता हास्य बघितलं, विनोद बघितला. विनोद शेवटच्या शब्दात पाहिजे, हे लक्षात घ्या. शेवटच्या शब्दात. 2 मित्र गप्पा मारत होते. एक दुसऱ्याला म्हणलं मी गोव्याला चाललोय. तर म्हणलं अरे वा. बायकोला घेऊन चाललोय. तर म्हणलं किती छान. तामाणी घाटातून चाललोय. तर म्हणलं लय भारी. असा विचार करतोय की गोव्याला जाता जाता तामाणी घाटात बायकोला दरीत ढकलून द्यायची. त्याचा मित्र म्हणला अरे वा, माझी पण नेतोस का? तिला पण ढकलून दे. त्याचा मित्र डॉक्टर सुहास सारखा होता. तर म्हणला तुझी गोवावरनं परत येताना ढकलली तर चालन का? विनोद शेवटच्या शब्दात पाहिजे. हास्य विनोद आपण बघितलं. आता तुम्ही सगळे लोक टेन्शनच्या कुठल्या पायरीवर आहात ते कसं ओळखायचं सांगतो. 4 पायऱ्या सांगतो मी. टी व्हीच्या समोर बसून एकही चॅनल न बघता तुम्ही सर्चिंग करत राहिला, समजायचं मन लागत नाही, पहिली पायरी.
दुसरी पायरी, पूर्वी आवडणारे पदार्थ आता आवडत नाहीत. तिसरी पायरी, रात्री काहीही कारण नसताना जाग येते आणि परत लवकर झोप लागत नाही. या 3 पायऱ्यामध्ये आपण सगळे आहोत. कारण 50% स्ट्रेस आपल्याला आहेत खालचे. वर 3, भूतकाळात घडलेल्या चुका आज आठवत राहिल्या. असं झालं नसतं तर बरं झालं असतं, तसं झालं नसतं तर बरं झालं असतं, हिच्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं, थोडा थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं. अरे हिने आपल्याला पत्करलं, आपलं भाग्य आहे. आपल्या काय कोडी कमी आहेत का? पुढची पायरी मन कंपॅरिझन करायला लागलं. त्याचं व्यवस्थित आहे, मलाच प्रॉब्लेम आहे. रेड झोन म्हणजे काय? जीवनात काय अर्थ नाही असं वाटायला लागलं, जीवन निरस आहे वाटायला लागलं, जीवन जगू नये वाटायला लागलं. समजायचं आता आपण रेड झोनमध्ये आहोत. आता ती 2.5 मिनिटे केव्हा येऊ शकतात, कुठे भैयूजी महाराजांची. मग आता इलाज काय? पहिला इलाज, मला फोन करणे. माझा नंबर मोबाईलवर घ्या, 98-223-92147 अशोक देशमुख. 98-223-92147 अशोक देशमुख. हा एकच नंबर माझा व्हॉट्सअपला आहे, सगळीकडे आहे. 98-223-92147 अशोक देशमुख. हा नंबर तुम्हाला इमर्जन्सीसाठी मी दिलेला आहे. मला गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग करायचं नाही. आनंदजी, आपण तो नगरला कार्यक्रम कुठल्या संस्थेचा केला होता? तो कुठली तरी एक संस्था होती. त्या कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवशी मला एका माणसाचा फोन, हो बायको शेजारी आहे, स्पीकर ऑन आहे. म्हणलं प्रॉब्लेम सांग. बायको रुसली. म्हणलं सोडून दे. तुम्हाला जेव्हा मी एक लक्षात घ्या, आतापर्यंत 9,500 लेक्चर दिली, त्याच्यापैकी कुणीही आत्महत्या केलेली नाही. तुम्हाला मी मरू देत नाही. मी आहे तोपर्यंत तुम्ही मला फोनवर बोलू शकता. 24 तास मी अर्जंट असेल तर मी उचलतो फोन. तुम्ही कधी आपल्याशी बोलू शकता, हे लक्षात घ्या. एक मार्ग, एकच फक्त तुमच्याशी किस्सा मी करतो. एका माणसाचा रात्री 1ला मला फोन आला की सर, माझी बायको जीव देण्यासाठी 2दा गॅलरीत गेली, मी परत आणली, आम्ही 11व्या मजल्यावर राहतोय. म्हणलं फोन दे तिला. तो म्हणला प्रचंड रागात आहे, ती घेणार नाही. म्हणलं स्पीकर ऑन कर. म्हणलं मॅडम, मला न ऐकता तुम्ही जर मेला, तुम्हाला मुक्ती नाही, तुमचा आत्मा भटकत राहील, माझा शाप आहे. मग बाई म्हणली बुवाला. म्हणलं मॅडम, घर किती मोठं आहे, कोणाच्या नावावर आहे? 1.5 कोटीचं घर आहे. म्हणली नवरा बायकोच्या नावावर आहे. बाई जीव द्यायला निघाले. दुसरा प्रश्न विचारला, मॅडम तुमचं सेव्हिंग किती आहे? 50 लाख. तिसरा प्रश्न विचारला, मला सोनं किती आहे? 200 तोळे. हे सगळं बोलेपर्यंत 2 मिनटं झाली होती. 2.5 मिनटं व्हायला लागतात. म्हणलं मॅडम शेवटचा प्रश्न, साड्या किती, ड्रेस किती? 100 साड्या 50 ड्रेस. आणि मग म्हणले सर हे काय विचारताय? म्हणलं मॅडम, तुम्ही मेल्यानंतर तुमचा नवरा तो दुसरी बायको करेल, तिला काय काय मिळेल याचा मी हिशोब करतो. बाई गप झाली. नंतर मला म्हणली सर उद्या सकाळी बोलायचं का? म्हणलं तुम्ही जगला तर बोलणार, आता मरत नाही. म्हणली आता ह्याला सोडतच नाही. एक जीव वाचला. अनेक वेळा मार्ग नसतो, पण माझ्याशी बोलल्यानंतर मी तुम्हाला हलकं करू शकतो. म्हणून एक नंबर, शेवटचा एक मार्ग सांगून ठेवतो. तुम्ही, तुमची बायको, तुमची मुलं 3 दिवस कुठेतरी ट्रिपला जा. 3 दिवस जायचं बरं का. तुम्हाला सांगतो, राजकारणाला अजून टाईम आहे. आचारसंहिता डिक्लेअर व्हायची आधी 3 दिवस जाऊन या. नंतर तुम्हाला कार्यकर्त्यांनाच घेऊन जायला लागेल. इकडं पाठव, तिकडं पाठव, इकडं पाठव, तर चला जा, ह्याला जा, त्याला जा. 3 दिवस जायचं. 3 दिवसामध्ये मोबाईलचं काय करायचं? नाही, बंद नाही करायचं. बंद केलं अस्वस्थ होणार, त्याचं व्यसन आहे आपल्याला. इनकमिंग चालू ठेवा, येणारे घ्या, तुम्ही कोणाला करू नका. आपण काय करतो, ट्रिपला जातो, नदी किनारी सेल्फी आहे ना, धबधब्यावर सेल्फी, विमानाच्या बरोबर सेल्फी. विमान काय आपल्या बापाच आहे? आणि दुसऱ्याला पाठवतो. तुमच्या मैत्रिणीचे एवढे फोटो येतात मॅडम तुम्हाला, ट्रिपला गेलेले. तुम्हाला काय वाटतं, ही तिकडेच उलटली तर बरं होईल ना?
त्या 3 दिवसात टी व्हीच्या सिरियल बघायच्या नाहीत. टी व्हीच्या सिरियल पाहिल्या याचा अर्थ तुम्ही त्या वातावरणात राहता. आपण वातावरण चेंज करायला गेलो आहे. सिरियल टेन्शनचं काम आहे. हिरोईन धावत धावत जीव द्यायला डोंगराच्या टोकावर जाते. आता उडी मारणार, कल दिखिये लटकले. एक तरी सिरियल आदर्श आहे का? टाय घालून कोट घालून तो ऑफिसला लपडं, शेजारीची लपडं, मोलकरणीशी लपडं. असतं एखादं नशीब, आपण काय करणार त्याला. त्या 3 दिवसात वेगळे कपडे घाला, ड्रेस चेंज केला की विचार बदलतात. सगळ्या धर्मांना मान्य आहे. वास्तुशांती करताना भटजीचा ड्रेस वेगळा, बौद्ध भिक्षूचा वेगळा, जैन साध्वीचा वेगळा, मुस्लिम मौलवीचा वेगळा. जगामध्ये एवढे धर्म आहेत, नवरीचा ड्रेस ठरलेला आहे. जगातल्या कुठल्याही धर्माची नवरी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण कपड्यात आहे. का स्विमिंग ड्रेसवर लग्न लागलेलं ऐकले का पाहिले? पायाची इच्छा आहे पण लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही राहिला तर तुम्ही आनंदी राहाल, तुम्ही तणावमुक्त राहाल, तुम्ही सगळे सुखी व्हाल. आणि तुम्हाला 2 प्रॉमिस मी करणार आहे की इथून पुढे ट्रिपचं सांगितलेलं आहे. शिक्षकांसाठी 1-2 ट्रिप काढा बरं का आनंदजी. शिक्षकांना त्यांच्या सुट्टीमध्ये घेऊन जा मस्त. आणि आधार कार्ड चेक करा की बायकोच आणली का नाही आणली. छानपैकी जा. किंवा महिलांनी ग्रुप करा, महिलांच्या ग्रुपनी वेगळं जा. तुम्ही ना. आणि देवा धर्माला जाऊ नका. आता 5 झालं. वयस्कर माणसांना मी सांगतो, देवाकडे जाऊ नका, जास्त देवदेव करू नका. देव म्हणाल हे लईच माझा धोसरा काढलाय, आता ह्याला नेऊ का काय करू. प्रेक्षणीय स्थळ आहे, तिकडे जा, फिरा, परदेशात ट्रिपला जा, कुठेही जा. आजचा दिवस हे करा. आणखीन मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला जर रिलॅक्स व्हायचं असेल ना, एक बाजू धरू नका, मध्ये थांबा. गौतम बुद्ध प्रवचनाला येणार होते. शिष्यगण बसले होते. गौतम बुद्धाने आल्यानंतर शिष्यांना प्रश्न विचारला, देव आहे का नाही. 3/4 लोक म्हणले आहे, 1/4 म्हणले नाही. बराच वेळ वादंग झालं, धराधरी झाली, बाचाबाची झाली. नंतर सगळे खाली बसले. गौतम बुद्धांना विचारलं की भगवंत तुम्हीच सांगा आहे का नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं मला माहीत नाही. आणि मग त्याच्यावर लेक्चर दिले त्याने की सम्यक राम, मध्ये थांबा, इकडं नाही तर तिकडं, तुतारी का ही. तुमचं राहू दे चालू, यांना सांगतो. बाकीच्यांना विनाकारण टेन्शन. म्हाताऱ्यांना एक मत द्यायचं म्हण, हे येईल का तो येईल का, कोणाचं काय, आपलं उद्या भरतंय का काय ते बघा ना. चिंता करू नका, सम्यक राम, मध्ये थांबा, विचार इकडे तिकडे जाऊ नका. वर्तमान करा, आज मध्ये जगा, उद्या नाही. आज मध्ये जगायचं. आज मी आनंदी आहे बास, उद्याचं नाही. काल विसरून जा, उद्याचा विसरून जा. काही गोष्टी सत्य लक्षात ठेवा. माणूस मेला नसताना देवाचा जन्मच झाला नसता. कुठे गेले नसते, देवाचं नावच घेतलं लोकांनी. मरणारच नाही ना, कशाला घेतोय. हे सत्य. दुसरं सत्य, हे जग जे चाललंय हे सत्यावर चाललेलं नाही, असत्यावर चाललेलं आहे, खोट्यावर चाललेलं आहे. मला काय सांगायचं माहिती आहे का, मला बरं का, आता हे म्हणतील माझ्याकडं सारखं येतो म्हणून, पण मला काही इलाज नाही. तुम्ही बरं का, तुम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून आत्तापर्यंत लग्न किती वर्ष तुमचं झालं? 25वे. 25 वर्षापर्यंत 15 वर्षापासून 25 वर्षांनी तुम्ही जे जे काही केलं ते सगळं जर बायकोला सांगितलं ते राहीन तुमच्याजवळ. आपलं पण तेच आहे. तुम्ही म्हातारपणी सांगून बघा बरं, कॉलेजमधलं नाही तुम्हाला घराच्या बाहेर काढलं तर बघा. सत्यावर चाललेलं आहे. म्हणून मोडेन पण वाकणार नाही असं नाही करायचं. वाकेन, मोडणार नाही, हे लक्षात घ्या. नोकरीमुळे फक्त पगार मिळतो एकच फायदा नाही आहे. नोकरीमुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळते. नोकरीमुळे एवढे लोक आपल्या पाठीशी आहेत, ती कॉन्फिडन्स वाढतो आणि नोकरीमुळे वेळ जातो. आणि म्हणून तमाम शिक्षकांना मला सांगायचं आहे की तुमच्या नोकरीकडे तुम्ही जबाबदारी म्हणून पाहू नका, छंद म्हणून बघा. मग कसा वेळ जातो बघा. आणि म्हणून साध्या आणि सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या. तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की मला स्टेजवर बोलता आलं पाहिजे. खरोखर स्टेजवर बोला. एक लक्षात घ्या, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा अपमान नाही झाला पाहिजे. एक सगळ्या सोप्या गोष्टी बोलल्या, एक अवघड गोष्ट बोलतो. जातीभेद, वर्णभेद, वंशभेद, लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद, वंशभेद, लिंगभेद इत्यादी भेदांच्या भरीला पडून
एकमेकांचे टाळके सडकण्याचा उद्योग जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत भारत महासत्ता होणं शक्य नाही. सगळे एकत्र राहूया, मिळून राहूया. आणि म्हणून शिक्षकांना मला सांगायचं आहे, आपल्या चैतन्य ग्रुपला सांगायचं आहे, चैतन्य ग्रुप कोणाचा आहे? कोणाचा आहे? कोण आहे का? कर्मचारी आहे? कोण आहे इथे? कोण आहे? एक पण गेले का जेवायला? कर्मचारी कोण आहे? इकडे एक मिनिट, इकडे एक मिनिट. चैतन्य ग्रुप साहेब कोणाचा आहे? हा, कोणाचा म्हणजे आपला का कोणाचा? आपला. शिक्षकांना विचारलं तर ते म्हणजे शाळा आमची आहे. आमची म्हणले की जबाबदारी गेली माझी म्हणायचं. माझी शाळा, माझं गाव, माझं पाथर्डी माझी. माझं बोललं की हे, माझं बोललं की बरोबर ना साहेब, माझी. म्हणून भारताची हे काय आहे? भारत माझा देश आहे, माझा सगळ्यात महत्वाचा आहे. ही माझी बायको आहे. आता समजलं त्यांना माझं काय. आणि म्हणून साध्या साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, याच्यावर 20% अंमलात आल्या. तुम्ही सुखी होणार, तुम्ही आनंदी राहाल, तुम्ही तणावमुक्त राहाल. आणि मला ऐकणारे सगळे लोक तुम्ही 100 वर्ष जगाल. आनंदजींची माझी एवढ्या वर्षाची दोस्ती आहे. प्रत्येक वेळेला हे पुढे पुढे जात होतं. आणि आत्ता हे ठरलं आणि शिक्षकांसाठी कार्यक्रम केला आणि खरोखर खूप लोक जमलीत. तुम्हाला सांगतो, हल्ली लोक काय करतात म्हणतात की हिथं येत नाही, ते ह्याच्यावर बघतात. ते म्हणतात शिक्षकांना जे म्हणतात ना, शिक्षकांनी मुलांवर संस्कार केले होते, त्यांना मुठाडीने झोडा. अरे त्यांना संस्कार करणे तुम्ही कोण? ते बापाचा मोबाईल, आईचा मोबाईल, बापाचा मोबाईल बिघडला की ते पोराला देते, बघ काय झालं. आणि ते पोरगं कुंडली बघतं ना. त्याच्यामुळे त्यांना बिघडवणारे सगळे आहेत, मोबाईल आहे, सगळे. आपण काय सुधारवणार त्यांना? आपलं आपलं लक्ष द्यायचं. शाळेत असताना 100% शाळेचं राहायचं. शाळेच्या बाहेर आलं की नमस्कार करून घरी जायचं, घरचे व्हायचं. हे तुम्ही केलं, तुम्ही आनंदी राहाल, तुम्ही तणावमुक्त राहाल, तुम्ही 100 वर्ष जगाल. आणि तुम्ही सगळे लोक 100 वर्ष जगलेले पाहायला मी असणार आहे. कल्पवृक्ष हा आनंदाचा प्रत्येकाच्या दारी असो. कल्पवृक्ष हा आनंदाचा प्रत्येकाच्या दारी असो. त्या वृक्षाच्या छायेमध्ये जीवन तुमचे सुखी असो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर पुस्तकवाला कुठे आहे? हा आहे, तिथं आहे. कोणाला पाहिजे असं जाताना घ्या. एक 1.25 तास कसा गेला हे आपल्याला समजलं नाही. तणावमुक्त आपण सगळेजण झालेलो आहोत. आणि अतिविचार जे आपल्या आजूबाजूला होते तेही आता नाहीसे झालेले आहेत. एकदा सगळ्या पाथर्डीकरांच्या वतीने सरांचे जोरदार टाळ्याने आपण आभार मानूया. हसत राहा, प्रत्येकाने हसलं पाहिजे. मी संचालक बंडोबा आंधळे यांना विनंती करतो की आपण माननीय श्री अशोकजी देशमुख सर आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानावे. शिक्षकांचे आनंदी जीवन या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक अशोकजी देशमुख सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पाथर्डीकरांसाठी अनमोल असे मार्गदर्शन केलेलं आहे. प्रथमतः मी सर्वांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर JP ढाकणे सर यांचे पण मी चैतन्य ग्रुपच्या वतीने खूप खूप आभार मानतो. उपस्थित सर्व शिक्षक गुरुजन वर्ग आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात, कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकला, त्याबद्दल मी आमच्या चैतन्य ग्रुपच्या वतीने आपणा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.